तर जय हिंद मित्रांनो. आणि आज आपण एका अनोख्या ठिकाणी चाललो आहे. वसई विरारमधील नालासोपारा या शहरामध्ये वाघोली या ठिकाणी स्थित असलेलं इच्छापूर्ती गणपती मंदिर. हे जे मंदिर आहे हे नालासोपारा वेस्टला आहे आणि वाघोली हे गाव आहे, त्या गावामध्ये हे मंदिर स्थित आहे. आणि बाजूलाच श्री स्वामी समर्थांचं मठसुद्धा आहे. आणि म्हणजे आता आम्ही जस्ट विरारवरूनच निघालो आहे आणि हा एक टर्न घेतला की वाघेश्वरी देवीचं म्हणजे त्या गावातील कुलस्वामिनीचं मंदिर आहे. आणि पुढेच स्वामी समर्थांचं मठ आणि इच्छापूर्ती गणपतीची मूर्ती म्हणजे जी वसई विरारमध्ये फेमस आहे आणि स्पेशली ती नवसाला पावणारी असं म्हटलं जातं, म्हणजे इच्छा पूर्ण करणारी अशी इच्छापूर्ती गणपतीची मूर्ती. आणि ती जी मूर्ती आहे ती त्याचं आकर्षण वाढवतं ते म्हणजे ती मूर्ती 15 फूट जमिनीच्या खाली बनवलेली आहे. आणि मी दाखवेनच तुम्हाला. आपण आता पोचू म्हणजे ही गर्द झाडी आपण पार केली का मग इथे त्या मंदिराच्या संस्थांनी पार्किंगसाठी सुविधा केलेली आहे आणि पूर्णतः मोफत पार्किंग आहे, कुठल्याही प्रकारचा चार्ज आकारत नाही. आणि इथे 4 व्हीलरसाठी 2 व्हीलरसाठी पार्किंग आहे. ॲक्च्युली आज काल म्हणजे महाशिवरात्री होती रविवारी, तर त्यामुळे थोडीशी तिथे शंकराची सुद्धा पिंड असल्यामुळे महाशिवरात्रीला गर्दी झालेली. आणि त्याचं म्हणजे पूर्ण डेकोरेशनचं जे साहित्य आहे ते सर्व इथेच होतं. आणि पाहू शकता म्हणजे त्यांनी कालच सजावट केली होती महाशिवरात्रीनिमित्त. आणि मी आता मंदिराची सुद्धा व्हिडिओ दाखवेनच. सुरुवातीला आम्ही मंदिरात न जाता आम्ही स्वामींच्या मठामध्ये गेलो आणि अत्यंत हे जे वातावरण आहे पूर्ण शांततेचं वातावरण आहे आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी मिळते. तर नक्कीच सर्वांनी भेट द्या. जे वसई विरारमध्ये जे राहतात, शक्य झालं तर प्लीज एकदा येऊन बघा. खूप शांतता आहे आणि इथे खूप आकर्षक अशी स्वामींची मूर्ती देखील आहे. आम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलेलो त्यामुळे थोडीफार माणसं होती, नाहीतर खूप कमी माणसं असतात. दुपारी वगैरे आलात तर खूप शांतता म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल आणि पूर्ण रिफ्रेशमेंट ज्याला बोलतो आपण, म्हणजे पूर्ण माइंड आपलं शांत होतं या ठिकाणी बसून. आणि बाजूला जे स्वामींचे वाक्य आहेत, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, सांभाळून जा मी आहे, अशा पद्धतीचे वाक्य लावली होती. आणि बाहेर पेंटिंगसुद्धा लावली होती. आणि हे ते मंदिर पाहू शकता, इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर. आणि ते आहे बाळूमामांचं मंदिर, संत बाळूमामा. आणि मग हे मंदिराचं एंट्रन्स म्हणजे पहिला सुरुवातीचा गेट आहे. आणि इथून दरवाजातून आतमध्ये गेल्यावरती 15 फूट खाली अशा या लाकडी पायऱ्या बनवलेल्या आहेत. आणि खाली कुठल्याही प्रकारची म्हणजे गरमी नाही जाणवत, पूर्णतः शांत वातावरण आणि थंडावा आहे. आणि ही आहे आपल्या लाडक्या बाप्पाची, इच्छापूर्ती बाप्पाची मूर्ती. आणि नक्कीच आम्हीसुद्धा आमच्या इच्छा तिथे मांडल्या आणि नक्कीच बाप्पा पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. आणि तसंच पुढे बाजूला श्रीरामाची मूर्ती आहे. खूप छान वाटलं, म्हणजे मंदिर एकदम आकर्षक असं बनवलेलं आहे. बाजूचा परिसर बघू शकता, पूर्ण लाकडी बांधकाम केलेलं आहे. आणि वरती सुद्धा एकदम म्हणजे सुंदर वाटतं एकदम. तुम्ही नक्कीच या, एकदा भेट द्या. खरं तर फारच हार घातलेले आहेत त्यामुळे मूर्तीचा चेहरा दिसत नाही आहे. आणि ही प्रभू रामांची मूर्ती आणि ते त्याचं पूर्ण स्ट्रक्चर आहे, पाहू शकता. खूपच सुंदर असं बनवलेलं आहे. आणि वरती मिरर्स लावलेत सर्व, तर अजून त्याला ती म्हणजे शोभा वाढते. अशा वातावरणामध्ये आम्ही हे मंदिर फिरलो आणि खूप शांतता आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला इथे मिळते. जसं मी म्हटलं की हार वगैरे टाकून ते पूर्ण मूर्तीचा चेहरा दिसत नाही आहे. आणि मग पुढे आम्ही मंदिरातून बाहेर आलो, बाळूमामांचं दर्शन घेतलं. बाजूला विठू माऊली आणि रखुमाईसुद्धा होती.
त्यांचं सुद्धा दर्शन घेतलं. आणि या गार्डनमध्ये इथे शंकराची पिंड आहे आणि तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. पाहू शकता इथे काल जसं सांगितलं ना की कालच महाशिवरात्री होती, त्यामुळे सजावट वगैरे केली होती. आणि ही सुद्धा शंकराची मूर्ती एकदम आकर्षक अशी आहे. या गार्डनच्या बाजूलाच इथे या मेंढ्या पाळलेल्या आहेत मंदिराच्या ट्रस्टने. बाजूलाच गोठा सुद्धा आहे. आणि असं जनावरं पाहिली की मग काय बोलायचं, म्हणजे आतून खूप वेगळी फिलिंग असते म्हणजे जनावरांशी. आणि खूप छान वाटलं. आणि एकदम शांत गायी आहेत त्या. आणि मग त्यांच्यावरून जरा हात वगैरे फिरून खूप छान वाटलं, म्हणजे पूर्ण गावची वाईब आली. आणि त्या म्हणजे अशा मारत सुद्धा नव्हत्या, म्हणजे शांत होत्या. तुम्ही जर आलात तर तुम्ही सुद्धा नक्कीच इथे भेट द्या. आणि ते करून मग आम्ही सुरुवातीला जे कुलस्वामिनीचं मंदिर आहे त्या गावातलं वागेश्वरी मंदिर, तिथे सुद्धा आम्ही भेट दिली. आणि इथे एक आकर्षक मला वाटलं जे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा आतमध्ये आहे. मी आता चाललो आहे आम्ही पुढे, तुम्हाला दाखवेनच. आणि हा मंदिराचा परिसर जो आहे हा पूर्ण म्हणजे जुनं मंदिर होतं. हे छोटंसं मंदिर होतं आणि लाकडी मंदिर होतं. आणि हे आत्ता नवीन बांधकाम आहे, जवळपास 7-8 वर्ष झाली असे ते काका सांगत होते. आणि इथे ही वागेश्वरी देवीचं ही मूर्ती स्थापन केली. तसंच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांची सुद्धा मूर्ती आहे. आणि हे आपले गणपती बाप्पा आणि तसंच वागेश्वरी देवीचं मंदिर, भैरवनाथ आहेत. आणि ही आपल्या वागेश्वरी देवीची अशी मूर्ती. आणि बाजूलाच दत्त दिगंबरांची मूर्ती आहे. पुन्हा शक्तीचे देवता म्हणजे हनुमंतराय यांची सुद्धा मूर्ती आहे. आणि हे सुद्धा मंदिर एकदम शांत वातावरणामध्ये आहे, म्हणजे बाजूला पूर्ण झाडी वगैरे आणि खूप मोठं झाड आहे तिकडे मागे, ते कव्हर केलं होतं त्यांनी. आणि हे काका सांगत होते की 40 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथे स्थापित आहे. तर अशा पद्धतीने आजची आपली ट्रिप होती. भेटूया पुढच्या व्हिडिओला. जय हिंद.